आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणे पैसाश परमेश्वरा देव बाप्पा, आजचा हा जगामध्ये साजरा होणारा पितृदिन तू आम्हाला दाखवलास. पण आम्ही जे उपकार मानतो प्रभूजी तुला आम्हाला धन्यवाद देतो. सर्वश्रेष्ठ पिता, सनातन पिता, स्वर्गीय पिता तू आमचा आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला आबा बापा म्हणून हाक मारण्याची संधी दिलीस. तू आम्हाला तुझे लेकरं, पुत्र व कन्या बनवलंस आणि तुझ्या स्वर्गीय राज्याचं वारस बनवलंस. प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे हे सर्व काही देवबापा तू केलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्वसमर्थ देवबापा, पुन्हा एकदा मागतो करोनाची कुठली लाट आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये येऊ देऊ नकोस. आणि या सर्व प्रकारच्या विषाणूपासून, जीवाणूपासून तू आम्हा सर्वांचं संरक्षण कर. इथून पुढील सर्व वेळ तो आपल्या देखील चालव. तुझ्या वचनाची सेवा करत असताना प्रभू तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून दे. आणि काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो रे बाबा, आमेन. तर हॅपी फादर्स डे टू ऑल ऑफ यू. हां, थँक्यू थँक्यू थँक्यू. देवाची स्तुती असो. तर पिता परमेश्वर जो आहे तो स्वर्गीय पिता आहे आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला जी प्रार्थना शिकवलेली आहे, प्रभूची प्रार्थना, हे आमच्या स्वर्गातील पित्या. तर जो महान सेनाधीश परमेश्वर यहोवा देव आहे तो या प्रार्थनेद्वारे, प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आपला पिता, स्वर्गीय पिता झालेला आहे. या स्वर्गीय पित्याकडून आपल्याला एक पिता म्हणून काय शिकायचं आहे ते आपण पाहू. स्वर्गीय पित्याकडून आपल्याला काय शिकायचं आहे. तर परमेश्वराने उत्पत्ती 1:1 प्रारंभी परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, नाही का. अंतराळ निर्माण केलं, अंतराळामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, तारे सर्व निर्माण केले. मोठे समुद्र निर्माण केले, त्याच्यामध्ये जलचर निर्माण केले. असं सर्व 5 दिवस चाललं. सर्व सृष्टी त्याने निर्माण केली. 6व्या दिवशी काय केलं त्याने? मातीपासून आदाम मनुष्य बनवला, नाही का. आदाम, त्याच्या पासळीपासून हवा बनवली, स्त्री. आणि आदामामध्ये काय केलं त्याने? स्वतःचा श्वास फुंकला. आणि परमेश्वर काय म्हणाला? माझ्या प्रतिरूपाचा आहे, माझ्या प्रतिरूपाचा आहे. देवाची स्तुती आहे. तर यामध्ये स्वर्गीय पित्याचे कितीतरी चांगले गुण आपल्याला दिसून येतात की त्याने सर्व सृष्टी पहिले निर्माण केली मनुष्यासाठी. सर्व जलचर, सर्व पक्षी, सर्व प्राणी, सर्व वनस्पती, सर्व फळं देणारी झाडं, हे सर्व निर्माण केलं कोणासाठी? मनुष्यासाठी. हा स्वर्गीय पित्याचा पहिला फार चांगला, फार मोठा गुण आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा गुण पाहायला मिळतो तो असा की त्याने स्वतःचा श्वास फुंकला, नाही का. आणि मनुष्य जीवधारी झाला. तर स्वतःमधून काहीतरी त्याने दिलं आणि जे दिलं ते त्याचं प्रतिरूप होण्यासाठी दिलं. देवाची स्तुती असो. आणि म्हणून मनुष्य काय झाला? जीवधारी झाला. आणि त्याने सुंदर एदेन बाग बनवली. आपण जर बागेमध्ये गेलो तर आपल्याला किती छान वाटतं, है ना. झाडं असतात, वेली असतात, हिरवगार गवत असतं, फुलं असतात, रंगीबेरंगी फुलं असतात. खूप सुंदर वाटतं आपल्याला बागेत गेल्यानंतर. आणि अशी परमेश्वराने बनवलेली सुंदर एदेन बाग, आणि त्याच्यामध्ये परमेश्वराने काय केलं? आदाम आणि हवा यांना ठेवलं की ज्या बागेमध्ये सर्व काही विपुल होतं. नुसतं त्यांना दोघांना प्यायला पाणी पाहिजे म्हणून 4 नद्या त्या एदेन बागेमध्ये होत्या. इतकं सर्व काही विपुल परमेश्वराने दिलं होतं. फळझाडं होती, फळं होती, सर्व काही कोणी केलं? परमेश्वराने. कोणासाठी केलं? आदाम आणि हवासाठी. ते कोण होते? आदाम आणि हवा परमेश्वराची लेकरं होती. कोण होते? परमेश्वराची लेकरं. म्हणजे परमेश्वर आपल्या लेकरांसाठी काय करतो ते आपण पाहतो. आणि त्यावरून आपण काय शिकायचं ते आपण पाहूया. आत्ताच आपण पाहिलं की परमेश्वराने आदामासाठी तो बनण्याआधी सर्व सृष्टी निर्माण केली की त्याला जे पाहिजे ते खायला, प्यायला, राहायला सर्व या सृष्टीमध्ये मिळेल. सुंदर एदेन बाग त्यातल्या त्यात या अख्ख्या सृष्टीमध्ये एक निवडलं ठिकाण की जे ब्युटिफुल आहे, त्या एदेन बागेमध्ये त्याने त्याला ठेवलं. आणि ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी विपुल आहेत.
आणि स्वतःमधून असं त्याला आदामाला काहीतरी दिलं, ते म्हणजे जीवन, श्वास, जीवधारी मनुष्य झाला. तर या गोष्टींमधून जो स्वर्गीय पिता आहे त्याकडून आपण जे पृथ्वीवरील पिता आहोत काय शिकायचं आहे, की आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे. तर मुलांसाठी आपण त्यांचं पुढच्या भवितव्याची सोय केली पाहिजे. त्यांचं राहणं, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं शिक्षण, ते लहान असतानाच काय केली पाहिजे, त्यांची सोय केली पाहिजे. करत 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 राहिलं पाहिजे. त्यात ऐन वेळेला शिक्षणाला पैसे भरताना मग इकडे मागा, तिकडे मागा, इकडे जावा, तिकडे जावा, असं करावं लागतं. म्हणून वडिलांनी, स्वर्गीय पित्याने जशी सर्व सोय केली, अख्खी सृष्टी बनवली, मग आदाम बनवला, तसं वडिलांनी आपल्या मुलासाठी त्यांच्या भवितव्याची सोय केली पाहिजे. म्हणजे इव्हन ते राहतील कुठं याची पण सोय केली पाहिजे. त्यांच्या शिक्षणाचं कसं होईल त्याची पण सोय केली पाहिजे. त्यांच्या लग्नाचं काय याची पण सोय वडिलांनीच केली पाहिजे. कारण आपलं बायबल आपल्याला तसं समजतं, शिकवतं. कारण तो स्वर्गीय पिता आहे, त्याच्याकडून आपण शिकायचं आहे. आणि स्वतःचा श्वास फुंकला म्हणजे वडिलांनी स्वतःमधून काहीतरी दिलं पाहिजे मुलांना. आणि जर या स्वर्गीय पित्याकडून आपण या गोष्टी शिकलो, आणि वडील करत असतात, नॅचरली आपण पाहतो ते दिवसाचा रात्र करतात, रात्रीचा दिवस करतात, पुष्कळ कष्ट घेतात, पैसे कमवतात, मुलांच्या शिक्षणाची वगैरे तरतूद करत असतात. आणि हे आपण पाहतो, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि जे वडील हे करत नाहीत ते स्वर्गीय पित्यापासून काही शिकतच नाहीत. ते मुलांना, आपल्या संसाराला, आपल्या प्रपंचाला असंच वाऱ्यावर सोडतात. आणि असं करणारे लोक जे असतात ते व्यसनी असतात. कारण त्यांना व्यसन त्यांच्या कुटुंबापेक्षा, मुलांपेक्षा अधिक प्रिय असतं. याला 100 रुपये देण्यापेक्षा मी 100 रुपये हे करेन, याला 500 रुपये देण्यापेक्षा मी 500 रुपयेचं ते करेन, हे असं म्हणणारे पालक पिता आहेत. परंतु ते स्वर्गीय पित्याचं अनुकरण करत नाही. जर अनुकरण केलं तर पहा, जनरेशन बघ, वडिलांनी जर मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची सोय केली, त्या मुलांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची वगैरे लग्नाची सगळी सोय केली, त्या मुलांनी त्यांच्या मुलांसाठी राहण्याची वगैरे सोय केली, तर ही पिढीजात जी आहे ती प्रॉपर्टी एक मोठी होऊन जाईल. पिढीजात जी प्रॉपर्टी आहे ती हळूहळू 3-4 पिढ्यांमध्ये, 4-5 पिढ्यांमध्ये मोठी प्रॉपर्टी होईल, जर आपण या स्वर्गीय पित्याकडून काही शिकलो तर. कारण परमेश्वर म्हणतो, मी माझ्या प्रतिरूपाचं असं आदामाला काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. तर पुष्कळ पालक करतात, स्वतः हलके कपडे वापरतात, मुलांना चांगले कपडे देतात, मुलांच्या शिक्षणाची तरतूद करतात, त्यांना राहण्यासाठी, आपण राहतो एका घरात, त्यांना राहण्यासाठी दुसरं आणखी एखादं घर बुक करण्याचा, घेण्याचा प्रयत्न करतात. स्वतः छोटा साधा मोबाईल वापरतात, मुलांना मात्र चांगला मोबाईल देतात. हे परमेश्वर स्वर्गीय पित्याने जसं प्रेम केलं आदामावर, हवेवर, तसं हे पालक, वडील आपल्या मुलांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते केलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा की त्या एदेन बागेमध्ये आदामाने काय केली, चूक केली. परमेश्वर रोज यायचा आणि आदाम आणि हवा यांच्याशी संवाद साधायचा, वेळ घालवायचा. शिवप्याचा वारा सुटला की परमेश्वर यायचा, असं बायबल आपल्याला सांगते. तसा वेळ वडिलांनी आपल्या मुलांबरोबर घालवला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. रोज परमेश्वर आदाम आणि हवा यांच्याबरोबर वेळ घालवायचा. आणि 7वा दिवस परमेश्वरांनी विश्रांती म्हणून घेतला. तसा जो पालकांचा, वडिलांचा विश्रांतीचा दिवस असतो, त्या विश्रांतीच्या दिवशी त्यांनी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवावा. जसं परमेश्वरांनी एदेन बागेमध्ये त्यांना ठेवलं, तशा एखाद्या सुंदर ठिकाणी त्यांना फिरायला वगैरे घेऊन जावं.
त्यांच्याबरोबर वेळ घालवा मुलांबरोबर, असं बायबल आपल्याला स्वर्गीय पित्याकडून शिकवत आहे की त्याने जे केलं ते आपल्याला करायचं आहे. आपल्याला मुलांसाठी वेळ द्यायचा आहे, त्यांच्यावर प्रीती करायची आहे, त्यांच्याशी मैत्री करायची. आणि जसं परमेश्वराने आदाम आणि हवा यांच्याशी मैत्री केली तशी आपल्यालाही त्या मुलांबरोबर मैत्री करायची आहे. मित्रत्वाचं नातं ते असलं पाहिजे, फ्रेंडली नातं असलं पाहिजे, परंतु वेळी ते कठोर पण झालं पाहिजे. डिसिप्लिनच्या बाबतीत मुलांबरोबर वडिलांनी स्ट्रिक्ट पण राहिलं पाहिजे. याचं कारण आपल्याला बायबल काय शिकवतं ते पाहूया. आदामाने चूक केली, हवेने चूक केली आणि परमेश्वर आला. परमेश्वराने विचारलं, आदामा तू कुठे आहेस? तो म्हणतो मी येथे लपलो आहे. का? तर ते जे फळ खायचं होतं ते तू खाल्लंस काय? खायचं नव्हतं ते तू खाल्लंस काय? हो, त्या स्त्रीने मला दिलं आणि मी खाल्लं. या सर्व संभाषणामध्ये कुठेही आदाम सॉरी बोलला नाही, त्याला पश्चाताप झाला नाही, त्याने पस्तावा केला नाही, त्याने परमेश्वराकडे क्षमा मागितली नाही, त्याने आज्ञा मोडली होती पण परमेश्वराकडे क्षमा मागितली नाही. म्हणून परमेश्वराने त्याला शासन केलं. आपली मुलं लहान आहेत, ती किशोर वयामध्ये येतात आणि मग ते तरुण होतात आणि या तरुणपणामध्ये येत असताना ते काही चुका करतात. तर ह्या चुका वडिलांनी त्यांना पहिले समजावून सांगितलं पाहिजे. समजावून सांगितल्यानंतर जर त्यांना त्या पटल्या, त्यांनी तुमच्याकडे क्षमा मागितली तर त्यांना क्षमा केली पाहिजे. आणि जर त्यांना पटतच नाही तर त्यांना शासन केलं पाहिजे. आणि शासन परमेश्वराने केलं आदामाला हवेला, तसं शासन वडिलांनी पण आपल्या मुलांना केलं पाहिजे. कारण आपल्याला बायबल काय शिकवतं? वाचा नीतिसूत्रे 13वा अध्याय 24वा वचन. नीतिसूत्रे 13:24. जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय. जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्यावर प्रीती करणारा होय. जो छडी आवरतो म्हणजे छडी मारत नाही तो मुलाचा वैरी आहे, बायबल सांगते. नीतिसूत्रे 13:24. आणि जो त्याला छडी मारतो तो त्याच्यावर प्रीती करतो, कारण त्याने त्या अग्नीकडे जाऊ नये, त्याने त्या डोहाकडे जाऊ नये, त्याने त्या पाण्यात बुडून मरू नये किंवा त्या अग्नीत जळून भस्म होऊ नये. म्हणून वडिलांनी वेळीच स्टेप्स घेतल्या पाहिजे. 2 स्टेप्स आहेत, एक समजावून सांगा किंवा शासन करा. समजावून जर ऐकत नसतील तर त्यांना शासन करा, असं बायबल आपल्याला सांगतं. आणि ते सुधारतील यासाठी आपण प्रार्थना करा. वडिलांचं कर्तव्य आहे, पण मुलं जी तुम्हाला दिलेली आहे त्यांचं तारण होणं ही जबाबदारी तुमची आहे. ते ख्रिस्तामध्ये वाढणं ही जबाबदारी तुमची आहे. ते जर ख्रिस्तामध्ये नाही वाढली, त्यांचा नाश झाला, तर त्याला जबाबदार तुम्हीच आहात, पालक, वडील. त्यांची लेकरं देवाने दिली, ती देवाने दिलेली आहे अशासाठी की तुम्ही त्यांना देवामध्ये वाढवावं. बायबलमध्ये एक उदाहरण आहे. दावीद राजा होता आणि त्याचा मुलगा अबशालोम फार सुंदर राजकुमार होता. तो काय करायचा? यरूशलेममध्ये बाहेर जायचा, वेशीवर थांबायचा आणि लोक निवाडा करण्यासाठी राजाकडे यायचे. तो राजकुमार, तो तिथं बसलेला आहे. तो स्वतः विचारायचा काय पाहिजे, काय झालं? तर ते म्हणतात आमचा असा असा वाद आहे. तो तिथेच मिटवायचा आणि परत पाठवून द्यायचा, असं असं करा, तसं तसं करा. असं तो वेशीवर थांबून रोज आणि रोज करू लागला. त्याच्या ओळखी पाळखी वाढल्या, त्याचे लोक वाढले, त्याच्या बाजूने जमाव तयार झाला. आणि मग जेव्हा त्याच्या बाजूने जमाव तयार झाला तेव्हा त्याने काही सैन्य पण जमवलं. आणि एक दिवशी काय झालं, तो अबशालोम दाविदावर स्वारी करून आला सैन्य घेऊन. मला असं वाटतं की दाविदाची यामध्ये मुलाला समजावण्यामध्ये एक चूक झाली की त्याने त्याला समजावलं नाही.
त्याने त्याला समजावून सांगितलं नाही की बाळा हे जे काय करतोस तू ते चुकीचं करतोस. कारण राजा दावीद आहे आणि दावीद राजाकडं न्यायनिवाडीसाठी यायला पाहिजे लोकांनी. आणि तू बस, तो न्यायनिवाडा ऐक, तू शिकून घे, असं काहीतरी समजावून सांगायला पाहिजे होतं. परंतु हे होत गेलं दाविदाने दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या अबशालोमने दाविदावरच स्वारी केली सैन्य घेऊन. आणि मग काय झालं, दावीद राजवाडा सोडून त्याचं निवडक सैन्य घेऊन राजवाडा सोडून निघून गेला. बायबल सांगते की जैतुनाचा पर्वत त्याने रडत रडत पार केला. का तर त्याच्या मुलानेच त्याच्या विरुद्ध बंड केलं. हे त्याला वाईट वाटलं. का? याचं कारण हेच की त्याने अबशालोमला समजावून सांगितलं नाही. आणि नंतर मग अबशालोम तेच सैन्य घेऊन दाविदाच्या मागे लागला की आता दावीद घाबरलेला आहे, पळत सुटलेला आहे, चला आपण त्याला ठार करू बापाला. आणि परमेश्वर आपल्याला आज्ञा काय देतो? 5वी आज्ञा, तू आपला आई व आपला बाप यांचा मान राख. तसं केलं का या अबशालोमनी? नाही. आणि मग देवाचा आशीर्वाद मिळेल का त्याला? नाही. आणि मग तो गेला दाविदाच्या मागे आणि युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये दाविदाचा सेनापती योआब याने अबशालोमला ठार मारला. अशा गोष्टी होतात. आणि अशा गोष्टी मुलांच्या बाबतीत होऊ नये म्हणून वेळेस त्यांना समजावून सांगा. त्यांचा मोबाईल चेक करा, त्यांचं शाळेचं दप्तर चेक करा, ते कुठं चुकतायत का बघा. वेळीच त्यांना सावध करा. कुठल्याही परिस्थितीत त्यांचा नाश होणार नाही याची काळजी वडिलांनो तुमचीच आहे, तुमचीच आहे. आता आदामाने पश्चाताप केला नाही म्हणून परमेश्वराने त्याला शासन केलं. पण जो उधळ्या पुत्र आला ना, सर्व प्रॉपर्टी विकून मौज मजा करून जो आईबापाला सोडतो, तो या उधळ्या पुत्राच्या गोष्टीनुसार डुकरा समान होतो. लक्षात घ्या. जो आईवडिलाला मान देत नाही, जो आईवडिलांच्या विरोधात जातो, जो आईवडिलांना सोडतो, त्याची वेळ, त्या उधळ्या पुत्राची वेळ डुकरांच्या शेंगा खाण्याइतपत खालच्या दर्जाची झाली. म्हणजे जो आईवडिलांना मान देत नाही, जो आईवडिलांना रिस्पेक्ट देत नाही, जो त्यांना मानत नाही, जो त्यांची काळजी घेत नाही, तो डुकरा समान होतो. आणि तो डुकरा समान झाला की त्या डुकराच्या शेंगा तरी खाऊन मी पोट भरेन. आणि मग त्याची सतसत विवेक बुद्धी जागृत झाली. आणि मग तो निघाला आणि आपल्या बापाकडे आला. हे बापा, मी तुझविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. हा त्याचा पश्चाताप आहे. आणि जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा बापाने त्याला आलिंगन दिलेलं आहे, बापाने त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि बापाने त्याला काय केलेलं आहे? नवीन सदरा दिलेला आहे. आणि काय दिलेलं आहे? हातात अंगठी दिलेली आहे. आणि काय केलेलं आहे? त्याच्या पायात जोडे पण घातलेले आहे. तर नवीन सदरा, नवीन अंगठी म्हणजे काय आहे ते आपण पाहूया. जेव्हा आपण पश्चातापपूर्वक स्वर्गीय पित्याकडे, परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पण आपल्याला एक अंगठी देतो. वाचा प्रगटीकरण 2 अध्याय 17वं वचन. प्रगटीकरण 2:17. हां, आत्मा मंडळांना काय म्हणतोय? ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन, त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक नाही. म्हणजे एक पांढरा खडा ही एक अंगठी आहे, ती स्वर्गीय राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देणार आहे. जसं या उधळ्या पुत्राला त्याच्या बापाने एक अंगठी दिली तो परत आल्यानंतर, तसा स्वर्गीय पिता आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये एक अंगठी देईल. पांढऱ्या खड्याची अंगठी म्हणजे ती एक डायमंडची फार सुंदर मौल्यवान अशी अंगठी आहे. आणि ती आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. देवाची स्तुती असो. मौल्यवान अंगठी. जर आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येतो, त्याच्या वचनामध्ये विश्वासामध्ये राहतो, प्रार्थनेमध्ये वचनामध्ये राहतो, तर ही अंगठी आपल्याला मिळेल. आणखी या पुत्राला काय दिलेलं आहे? नवे वस्त्र दिलेलं आहे बापाने.
नाही का? हे नवे वस्त्र म्हणजे काय? स्वर्गीय पिता आपल्याला काय देईल? वाचा प्रकटीकरण 3 अध्याय 5 वचन. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला आवडतो. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव बोलणारच हा, शुभ्र वस्त्रे देणार आहे प्रभू श्री कृष्ण. आणि माझ्या त्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करीन. प्रेज द लॉर्ड. शुभ्र वस्त्रे देणार आहे आणि जीवनाच्या पुस्तकातून त्याचं नाव कोडणारच नाही. देवाची स्तुती असो. तर स्वर्गीय जीवनामध्ये आपल्याला शुभ्र वस्त्रे देणार आहे परमेश्वर. त्या उधळ्या पुत्राला जसं त्याच्या बापाने दिलं तसं. देवाची स्तुती असो. आपलं मूल जेव्हा काळजीत असतं, संकटात असतं, एकटं असतं, तेव्हा आपण काय करतो? वडील त्याला सांभाळण्याचा, सावरण्याचा, त्याला मार्गदर्शन करण्याचा, त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला त्याच्यासाठी एखाद्या पालकांकडे घेऊन जाणं, प्रार्थना करणं, समजावणं, या गोष्टी आपण करतो. या गोष्टी आपण कुठं शिकतो? स्वर्गीय पित्याकडून शिकतो. कारण वाचा यशया 40 अध्याय 11 वचन. यशया 40:11. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास सारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्यांना सांभाळून देईल. म्हणजे कोकरांना तो उराशी धरून वाहील. तर आपल्या मुलांना आपण उराशी धरण्याची काही वेळ असते, काही प्रसंग असतात. त्यावेळेला त्यांना उराशी धरलं पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. ते ऐकतील, कारण ती तुमची मुलं आहेत आणि तुम्ही त्यांचे आदर्श आहात. तुम्ही त्यांना जन्म दिला आहे आणि ते तुम्हाला आदर्श मानतात. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना आपल्या उराशी धरा. चुका त्यांच्या समजावून सांगा. त्याचे परिणाम, दुष्परिणाम काय होतील ते समजावून सांगा. एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. ते कदाचित बिथरतील, ते कदाचित घाबरतील. समजावून सांगा. आणि ऐकलंच नाही तर पुढे नाश होण्यापेक्षा एक काही छोटीशी का होईना शिक्षा करा. म्हणजे आपण त्या स्वर्गीय पित्याकडून शिकतो की तो आपल्या कोकरांना कसा आपल्या कवेत धरून चालतो, नाही का? यशया 32 अध्याय 2 वचन पण वाचा. वाऱ्यापासून आसरा, वादळापासून निवारा, असा मनुष्य होईल. वृक्षभूमीत पाण्याचे नाले, तप्तभूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. तप्तभूमीत विशाल खडकाची छाया. कधी कधी असं आयुष्य होतं की अतिशय कष्टमय, दुःखमय, त्रासमय. मुलं तेव्हा एकटी पडतात आणि तेव्हा परमेश्वर म्हणतो मी तप्तभूमीत विशाल खडकाची छाया असा तुमच्यासाठी होईल. अशा वेळेला वडिलांनी एक मुलांवर छाया, आधार असं झालं पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सर्व गोष्टी जर आपण आपल्या मुलांसाठी करतो तर आपण स्वर्गीय पित्याचे प्रतिरूप आहोत. माझ्या प्रतिरूपाचं बनवलं आहे. मग त्यांची काळजी घेतो, त्यांच्या भविष्याची, शिक्षणाची, घराची, लग्नाची सोय करतो, तरतूद करतो. या सर्व गोष्टी आपण करतो. त्यांना योग्य ते शिक्षण देतो, समजावून सांगतो. ऐकलं नाही तर त्यांना शिक्षा करतो. प्रतिरूपाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे सार्वकालिक आहे पिता. पिता कोण आहे? सार्वकालिक आहे. त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. ते सार्वकालिक जीवन पालकांकडे, वडिलांकडे असलं पाहिजे. जर ते येशूमध्ये आहेत तर ते असेल. आणि त्यांनी ते सार्वकालिक जीवन म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ते प्रतिरूप खरं आहे. सार्वकालिक जीवन वडिलांनी मुलांना दिलं पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. वडिलांनी स्वतः सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू येशूमध्ये असलं पाहिजे. तरच ते सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्तामधलं ते मुलांना देऊ शकते. ही फार मोठी जबाबदारी आहे की त्यांचा नाश होऊ नये. त्यांनी सार्वकालिक जीवनामध्ये असावं, कारण पिता सार्वकालिक आहे.
त्याची प्रतिमा आपण आहोत. आपण सार्वकालिक जीवनामध्ये येशूमध्ये असलं पाहिजे. आपल्या मुलांनी सार्वकालिक जीवनामध्ये येशूमध्ये असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करता ते पहा. रोज कौटुंबिक प्रार्थना होते का पहा. रोज कुटुंबामध्ये बायबल वाचन होतं का पहा. थोडा वेळ का होईना काढायला पाहिजे. बायबल वाचन, प्रार्थना कौटुंबिक झाली पाहिजे. चर्चमध्ये मुलांना घेऊन आलं पाहिजे. जर नसेल तर मग आपण पिता परमेश्वराचे दोषी आहोत, कारण त्यांनी आपल्याला उत्तम देणगी म्हणून जी लेकरं दिलेली आहेत त्यांचा आपण योग्य सांभाळ करत नाही, तर आपण दोषी आहोत. त्यांना नाशाकडे ढकलतो, त्यांना सार्वकालिक जीवनाकडे आणत नाही, तर आपण दोषी आहोत आणि त्याचा न्याय होईल. म्हणून या स्वर्गीय पित्याचे जे गुण आहेत, समजावून सांगणे, प्रीती करणे, त्यांच्या भविष्याची सोय करणे, योग्य वेळेला त्यांना शासन करणे आणि प्रभू येशूमध्ये त्यांना ठेवणे, हे जे स्वर्गीय पित्याचे गुण आहेत ते सर्व पालकांनी पाळावेत, अशी मी आपणाला या फादर्स डेला विनंती करतो. आपण पाळत आहात, धन्यवाद. जो कोणी पाळत नसेल त्यांनी स्वर्गीय पित्याचं अनुकरण करावं. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आणि पैसाश परमेश्वरा देव बाप्पा, तो आमचा स्वर्गीय पिता आहे, बाप आहे. तुझकडून ज्या काही गोष्टी आम्ही शिकू देवप्पा, त्या आचरणात आणण्यासाठी आम्हाला तुझा आत्मा दे, शक्ती दे, सामर्थ्य दे, बळ दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.